तुम्हाला माहित आहे का विठ्ठलाच्या कानात मासे का घातलेले आहे? तर या मागे एक सुंदर पौराणिक कथा आहे। तर एका कोळी समाजातील व्यक्तीचा विठ्ठलावर प्रचंड विश्वास होता। तो दररोज समुद्रात मासेमारीला जाण्यापूर्वी विठ्ठलाचे नामस्मरण करत असे आणि त्याच्या कृपेने तो नेहमी सुखरूप घरी परत यायचा। एकदा तो पंढरपूरमध्ये विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आला। तेव्हा आपल्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून त्याने विठ्ठलाला भेट देण्यासाठी टोपलीतून 2 मासे आणले। मात्र विठ्ठलाच्या मंदिरात कोळी बांधवाच्या हातात मासे पाहून लोकांनी त्याला आत जाण्यापासून रोखलं। पण त्याची ती तळमळ, त्याच्या या भक्तीची तीव्रता पाहून साक्षात विठू माऊली प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले, या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव माझ्याच कृतीने निर्माण झालेला आहे, त्यामुळे प्रत्येक प्राण्याला माझ्यासोबत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे। तसेच जो कोणी भक्तिभावानं काही आणेल मी त्याचा अत्यंत आदरानं आणि मनापासून स्वीकार करेल। हे बोलून विठ्ठलाने त्या कोळी भक्ताच्या हातातील मासे घेतले आणि आपल्या कानात घातले। तेव्हापासून विठ्ठलाच्या मूर्तीच्या कानात मासे घातलेले दिसतात। तर अशाच माहितीसाठी एक लाईक करून वेद.com ला फॉलो करा।